ए काका, एक 20 वाला खर्रा बनव, खतरनाक वाला। बे झाट्या, काय झाला बे? तू का पागल लवडा आहेस का बे? सकाळी उठल्यापासून खर्रा खर्रा करतेस, जेती गेलं तेती खर्रा. एवढी कशी तलप मारते बे तुला खर्राची बे? अबे तुले का माहित आहे खर्ऱ्याची तलप लवड्या? चोंगल मिट्टू आहेस तू एक नंबरचा। काय भेटते बे खर्रा खाऊन तुला? सांग बरं एक वेळ. हा काय भेटते? खाऊन पाय बापू, तू एक वेळ समजते तुले। तू पागल लवडा आहेस, एक वेळ खर्रा खाऊन संडासला जाऊन पाय कशी प्रेशर येते, पूर्ण पोट सापस होऊन जाते बापू। अबे साला तुला कॅन्सर बिन्सर होईल ना बे साला, मरून बिरून जाशील ना बे तू बे? हा बापू, एक वेळची तुले होऊन जाईल बापू, मले नाही होत कॅन्सर बिन्सर काहीच। मी तर खर्रा खात बी नाही बे झाट्या, मले कसं कॅन्सर होईल? अबे बापू, आजकालचे खर्रा खाते दारू पिते ना, त्याचं काही झाट वाकड नाही होत। हे तुमच्यासारखे माणसं लवकर मरते। पागल झालास का बे? अबे मी नाही, तू झालास आज। तू विदर्भात राहून खरा नाही खास, तू किती मादरचोद पोरगा आहेस बे साला। तू विदर्भात राहून तू विदर्भाचं नाव पूर्ण खराब करत आहेस। असा कुठे लिहून आहे का भाऊ, विदर्भात राहिल्यावर खर्रा खावासा लागते म्हणून? अबे तू पक्का चोंगल मिट्टू आहेस बे लेड भया, तुला विदर्भात राहून काही अर्थ नाही। जा कुठतरी नालीत जाऊन मरत जा। आणि मित्रांनो, तुम्ही विदर्भात राहून तुम्ही जर खरा नसाल खात, तर तुम्ही एक नंबरचे चोंगल मिट्टू आहे याच्यासारखे।